ज्या पद्धतीने सातत्याने 6 महिने मनोज जरांगांनी मुद्दामून आंदोलन चालू ठेवलं, सकारात्मक दृष्ट्या सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहे, सकारात्मक पावलं टाकत आहे, अधिवेशनाच्या माध्यमातून मराठा आरक्षण दिलेलं आहे, असं असतानाही स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्याकरता मनोज जरांगे मराठा समाजाच्या आंदोलनाचा उपयोग करतायत। आणि परवाच्या दिवशी ज्या पद्धतीने त्यांनी सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर वाईट शब्दामध्ये उल्लेख त्यांचा केला, ज्या पद्धतीने हे आंदोलन स्वतःच्या एककल्लीपणामुळे महत्वाकांक्षा असलेले मनोज जरांगे वापरतायत, ही सर्व परिस्थिती पाहता नक्कीच आणि जे पाठबळ त्यांना मागच्या भागातून राजेश भैया टोपे असतील, किंबहुना महाविकास आघाडी मधला एक घटक पक्ष त्यांच्या सोबत उभा असल्यामुळे ही सर्व हिंमत ते करू शकले आहेत। मी असं म्हणेल की निवडणुकीच्या पर्यंत हे आंदोलन वाढवत न्यायचं हा मनोज जरांगेंचा प्रयत्न होता। तर शेवटी आता लोकसभेच्या निवडणुकीच्या उंबरठ्यावर आपण असताना बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या एका घटक पक्षाकडून मनोज जरांगे लोकसभेचे उमेदवार असतील, अशीच माहिती मला त्यानिमित्ताने मिळते।